नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध चतुर्थी, देवीची चौथी माळ, देवी कुष्मांडा. सुरा संपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेव च दधना हस्त पद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तु मे. कुष्मांडा म्हणजे लहान, उष्णता असलेली अंडाकृती, अर्थात विश्वनिर्मिती. देवीने आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांड उत्पन्न केलं म्हणून तिला कुष्मांडा देवी असं संबोधलं जातं. ही देवी अष्टभुजा असून तिने हातात कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृत कलश, चक्र, गदा आणि जपमाळ धारण केली आहे. ती सौरमंडलाच्या मध्यभागी वास करते. तिथे निवास करण्याची शक्ती फक्त या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि तिच्या तेजाने दाही दिशा उजळून निघतात असे म्हणतात. या देवीच्या साधनेने साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिरावते. देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्याला रोगमुक्तीपासून सुखसमृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ती देवी आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील धारमपूर येथे देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. सन 1380 मध्ये राजा धारमपूर दर्शन यांनी या मंदिराची स्थापना केली. इथे देवी पिंडी स्वरूपात आहे आणि पिंडीपासून सतत पाणी स्त्रवत आहे. त्यामुळे हे पाणी अतिशय लाभदायक आहे अशी मान्यता आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने येथे एकत्र येतात. दीपदान कार्यक्रमात हजारो दीप प्रज्वलित केले जातात. या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आता इथेच थांबूया आणि भेटूया उद्या सकाळी ठीक 10 वाजता जागर देवीचा ह्या आपल्या कार्यक्रमात आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं 5वं रूप, देवी स्कंदमाता.